सांगलीमध्ये दारू पिऊन गाडी चालवणे आणि फॅन्सी नंबर प्लेट अशा 3793 गाड्यांवरती ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली आहे। यामध्ये एकूण 9,74,000 रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे। सांगलीमध्ये दारू पिऊन गाडी चालवणे आणि फॅन्सी नंबर प्लेट अशा 3793 गाड्यांवरती ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली आहे। यामध्ये एकूण 9,74,000 रुपये दंड आकारण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यात दारू पिऊन ट्रिपल सीट गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट बसवणे असे प्रकार घडत आहेत। त्यामुळे अपघाताचे प्रमाण वारंवार घडत असल्याने सांगली पोलिसांनी यावर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले होते। यावेळी ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई करत या महिन्यात तब्बल 3793 गाड्यांवरती कारवाई केली व त्यांच्याकडून तब्बल 9,74,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। ज्या फेब्रुवारी महिन्यात टोटल 3793 मोटर वाहन कायद्यानुसार केसेस करण्यात आलेले आहेत। तसेच 110 दारू पिऊन वाहन चालवण्यावरती कारवाई करण्यात आलेली आहेत। टोटल फेब्रुवारी महिन्यातला 9,74,800 दंड वसूल झालेला आहे। जे वाहतुकीचे नियम तोडून तोडणारे वाहन चालक आहेत त्यांच्याकडून 9,74,800 दंड वसूल झालेला आहे। परंतु जानेवारी महिन्यात 5,350 केसेस झाल्या होत्या। त्या तुलनेत या महिन्यातलं केसेसचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि लोकांमध्ये लायसन्स आणि कागदपत्र बाळगण्याचे प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळं एक प्रकारे वाहन चालकांना शिस्त वगैरे लागलेली आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याची जर तुलना केली तर ह्या महिन्यात केसेस करण्याचे प्रमाण कमी दिसून येत आहे। त्याचं कारण एक लोकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याची जागरूकता निर्माण झालेली आहे। लोक आता लायसन आणि गाडीचे कागदपत्र वगैरे जवळ बाळगण्यास सुरुवात केली आणि वाहतुकीचे नियमांचे पालन करत आहेत। तसेच फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त आम्ही ट्रिपल शीट आणि फॅन्सी नंबर प्लेट याच्यावरती कारवाई केलेली आहे। ट्रिपल शीट एकूण 218 ट्रिपल सीटच्या केसेस केलेल्या आहेत आणि फॅन्सी नंबरच्या 235 केसेस केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आलेला आहे। तर मी आवाहन करतो की लोकांनी माननीय SP साहेब यांच्या वतीने आवाहन करतो की लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत